आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महापालिका निवडणुकांसाठी अर्ज भरायला उद्यापासून सुरुवात. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. लवासा प्रकल्पाला दिलेल्या परवानग्यांची सीबीआय चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. आणि शेअर बाजारात जोरदार तेजी, निफ्टी पुन्हा 26,000च्या वर. राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीचे उमेदवारी अर्ज भरायची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे. 30 डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार असून अर्जांची छाननी 31 डिसेंबर रोजी होईल. 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. निवडणूक चिन्हांचं वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारीला प्रसिद्ध होईल. या सर्व महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होईल, तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया निर्भय, मुक्त, पारदर्शक वातावरणात व्हावी यासाठी पालिका प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबवत असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगरानी यांनी दिली आहे. पालिका निवडणुकीसंदर्भात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींबरोबर महापालिका मुख्यालयात आज बैठक झाली. त्यात गगरानी बोलत होते. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या विविध प्रशासकीय, तांत्रिक आणि कायदेशीर बाबींची सविस्तर माहिती दिली. या प्रक्रियेत सर्व राजकीय पक्ष, त्यांचे पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी आचारसंहितेचं पालन करावं आणि पालिका प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. पुणे महानगरपालिका निवडणुकीत राजकीय पक्ष आणि उमेदवारांना प्रचारसभांसाठी महापालिकेची मैदानं, शाळांची मैदानं, मोकळी जागा तसंच चौकांचा वापर करता येईल. यासाठी महापालिका प्रशासनानं अटी आणि शर्तींची नियमावली तसंच दरपत्रक जाहीर केलं आहे. प्रचारादरम्यान रस्ते किंवा पदपथावर खड्डे केले किंवा नुकसान झालं तर दंड आकारला जाणार आहे. निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या सर्व आचारसंहितांचं पालन करणं बंधनकारक असेल, असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. भाजपा हाच राज्यातला सर्वात मोठा पक्ष आहे, हे नगरपालिका निवडणुकांच्या निकालातून स्पष्ट झालंय, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. त्यांनी आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी नागपूर जिल्ह्यातल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले, 27 शहरं जी आहेत, या 27 शहरांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा विकास करायची जबाबदारी ही आम्ही घेतलेली आहे. आणि त्यात आपले जे 22 शहर आहेत, ते 22 शहरं मॉडेल शहरं कशी आपल्याला तयार करता येतील, हा प्रयत्न आपण करू. इतरही शहरांमध्ये आपण चांगलं काम करू. आणि विशेषतः जे आपल्या प्रधानमंत्र्यांचा संदेश आहे की नागरी जीवन हे चांगलं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये गुणात्मक परिवर्तन झालं पाहिजे, तशा प्रकारचं परिवर्तन आपण घडवू. नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर, रामटेक नगरपालिका काँग्रेसमुक्त केल्या. कामठी शहरात नगरपंचायत स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच कमळ फुललं, असे अनेक विक्रम या निवडणुकांनी केले, असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. राज्यातल्या विजयी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचं 2 दिवसांचं शिबिर पुण्यात यशदा इथं घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. त्यांच्या हस्ते पुण्याजवळच्या फुरसुंगी उरळी देवाची इथल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. नगरपरिषद, नगरपालिकेत काम कसं करायचं, पाठपुरावा कसा करायचा, कामाचा दर्जा कसा राखायचा, याबाबत या शिबिरात मार्गदर्शन करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. महायुतीत कोणताही ताण नाही, तिन्ही पक्षांमध्ये चांगले संबंध असून चर्चा करून निर्णय घेऊ, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे 41 नगराध्यक्ष आणि 1006 नगरसेवक निवडून आल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. अत्यंत विपरीत परिस्थितीतलं हे यश महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारं आहे, असं ते म्हणाले. भंडारा नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार करुणा राऊत यांचं नावच ईव्हीएमवर नसल्याप्रकरणी 7 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे, तर 2 अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं या प्रकरणी निवडणूक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सदनिका घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी कायम राहणार आहे. सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोकाटे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवलं जाणार नाही असं स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला नोटीस जारी केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे दोषी ठरले होते. या प्रकरणात त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालयानं त्यांच्या अटकेला स्थगिती दिली होती, मात्र शिक्षा कायम ठेवली होती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला कोकाटे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. पुण्याजवळच्या लवासा प्रकल्पाला कथित बेकायदेशीर परवानग्या दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या CBI चौकशीची मागणी करणारी 2023 सालची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. पोलिसांनी याबाबतीत FIR दाखल करावा असा आदेश न्यायालयानं देण्यासाठी कायद्यात तरतूद नसल्यामुळे ही याचिका फेटाळल्याचं उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम आखंड यांच्या खंडपीठानं म्हटलं आहे. याचिकाकर्त्यानं वारंवार याच आरोपांची याचिका केली असल्यानं न्यायालयानं त्याची नोंद घेऊ नये अशी हस्तक्षेप याचिका यावर्षीच्या मार्च महिन्यात शरद पवार यांनी केली होती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 638 अंकांची वाढ झाली आणि तो 85,567 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 206 अंकांची वाढ नोंदवत 26,172 अंकांवर बंद झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातला बिबट्यांचा वाढता वावर आणि मानवी वस्तींवरच्या हल्ल्यांच्या घटना रोखण्यासाठी आधुनिक यंत्रणेचा वापर करण्याच्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वनविभागाला दिल्या आहेत. संगमनेर तालुक्यातल्या जवळे कडलक इथं बिबट्याच्या हल्ल्यात दगावलेल्या सिद्धेश सुरेश कडलक याच्या कुटुंबियांची आज सांत्वनपर भेट घेतल्यानंतर विखे पाटील बोलत होते. राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये पैशांच्या वापरावर आळा घालण्यासाठी मुंबईतल्या आयकर विभागानं 24 तास सुरू राहणारा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. निवडणूक काळात प्रचारासाठी बेहिशेबी रोकड, मौल्यवान वस्तू किंवा इतर प्रलोभनांबाबत नागरिकांनी जागरूक राहावं आणि 7738113758 या क्रमांकावर त्याविषयीची माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. कांद्याच्या बाजारभावांच्या साखळीवर शेतकरी वर्गाचं नियंत्रण राखण्याच्या उद्देशानं उभारण्यात येणार असलेल्या नाशिकमधल्या नियोजित कांदा भवन प्रकल्पाला जळगावच्या शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीनं उभारल्या जाणार असलेल्या या प्रकल्पाबाबत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोळे यांनी काल सकाळी सिन्नर इथं स्थानिक शेतकऱ्यांना माहिती दिली. पालघर इथं 2022 झालेल्या एका बांधकाम विकासकाच्या मृत्यूप्रकरणी विशेष मकोका न्यायालयानं आरोपी सुभाष सिंग ठाकूर याची पोलीस कोठडी 29 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. राज्य सरकारनं टाटा समूहाच्या मदतीनं चंद्रपूरमध्ये उभारलेल्या पंडित दीनदयाल कॅन्सर हॉस्पिटलचं आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. धुळे जिल्ह्यात साक्री तसंच पिंपळनेर हद्दीतल्या शेतमालाची चोरी करून शेतकऱ्यांना जेरीला आणणाऱ्या चोरांच्या टोळीला गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं आज अटक केली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महापालिका निवडणुकांसाठी अर्ज भरायला उद्यापासून सुरुवात. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. लवासा प्रकल्पाला दिलेल्या परवानग्यांची CBI चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. आणि शेअर बाजारात जोरदार तेजी, निफ्टी पुन्हा 26,000च्या वर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.